आज चक्क मला चिमणीचं घरटं मिळालं आणि त्याच्यामध्ये चिमणीचे 3 छोटे छोटेसे पिल्लं होते. त्यांचं मी काय केलं पुढं सांगतेच. त्याच्या आधी ना मी सकाळीच निघाले होते पुण्यावरून घरी जायला. तसं पुण्याला जायचं माझं वेगळंच रिझन होतं. ते म्हणजे ना माझ्या कंपनीचं ना मीटअप होतं, पण ते अचानक पोस्टपोन झाल्यामुळे मी परत घरी यायचं ठरवलं. मी पुण्यावरून ना एकदम सकाळी निघाले होते, त्याच्यामुळे ना एकदम लवकरच सकाळ सकाळ घरी पोहोचून गेले होते. त्याच्यामुळे ना आज यांना पण सुट्टी होती म्हणून ते पण गावाला आले होते. मग आम्हाला आज काढायच्या होत्या कैऱ्या, कारण ना हा आमचा जो आंबा आहे ना तो पाडी लागलाय. केशर तर नाही आहे, पण ना तो गावरान आंबा आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतो. आणि ना हे आंब्याची झाडं ना एकदम रोडच्या कडेलाच आहे ना, मग ते आंबे सगळे रोडवर पडतात. म्हणून आम्ही साईडचे थोडेसे आंबे काढून घेतले, कारण ना आंबे काढायचं काम अजिबात सोपं नाही आहे. मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी बऱ्यापैकी ना अर्धा आंबा उतरवायला ना मदत करायचे, पण ह्यावेळी ना मला जास्त काही जमलं नाही, कारण माझी मान ना खूप जास्त दुखत होती. तरी पण ना थोडीफार यांना मदत केली, थोडेसेच कैऱ्या काढून घेतल्या. आणि त्याच्यानंतर ना आम्ही जेव्हा कैऱ्या काढायला चाललो होतो ना तेव्हा इथे आमच्या शेडमध्ये ना मी ना चिमण्यांचं घरटं बघितलं होतं. त्याच्यामध्ये पिल्लं थोडेसे हालत होते, पण तिथून येऊस्तोपर्यंत ना त्या गोण्यांमधून ना ते घरटं खाली पडलं होतं. म्हणून ना मी यांना बोलले की आपण ते घरटं ना नीट ठेवून देऊया, जेणेकरून नाही ते कुत्रं मांजर वगैरे ते पिल्लं घेऊन जातील. आणि त्या घरट्यामध्ये ना चिमणीचे 3 पिल्लं होते आणि त्यांना बऱ्यापैकी पंख आलेले होते. म्हणून ना आम्ही ते एकदम सिक्युअरली ते घरटं ना तिथे गोण्यांखाली ठेवून दिलं. त्याच्यानंतर ना परत घरी आलो. घरी आल्यानंतर बघितलं, मी 4 दिवसापासून घरात नव्हते, तर माझी सगळी झाडं सुकली होती. कारण मी यांना सांगायचं विसरले होते की झाडांना पाणी घाला. आणि मग मी आल्या आल्या पहिलं काम केलं ते म्हणजे ना झाडांना पाणी घातलं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.